मॅचची ट्रॉफी सुद्धा द्यायची आहे. नक्कीच आपण अनिलला मॅन ऑफ द मॅच देतोय, ज्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. संघ अडचणीत होता आणि या अनिल नक्कीच आपण अनिलशी थोडा संवाद देखील साधू, कारण संघ अडचणीत होता आणि संघाला इथनं विजय दिलाय. खरोखर त्यांनी या स्पर्धेमध्ये इतिहास बनवलाय, कारण 6 मध्ये 7 धावा डिफरन्स केल्या आहेत आपल्या संघासाठी. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. तर आपण अनिलला देऊया मॅन ऑफ द मॅच. अनिल साठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. खऱ्या अर्थानं 6 मध्ये 7 धावा त्यांनी डिफेन्स केल्या. तर अनिलशी आपण थोडा संवाद साधायचा अनिल प्लीज, कारण ज्या प्रकारची मॅच आपण पाहिली, खऱ्या अर्थानं 6 मध्ये 7 धावा डिफेन्स करायच्या होत्या. आणि कोणतं ध्येय तुझ्या मनामध्ये होता? येस अनिल थोडेसे लाजतायत, परंतु कामगिरी मात्र अप्रतिम केली अनिलला. अनिलसाठी नेक्स्ट मध्ये शुभेच्छा असतील. त्याचनंतर दुसऱ्या सामन्यात देखील आपला मॅन ऑफ द मॅच द्यायचे, ज्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आपण बनताना पाहिल्या. विकास दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आमचे अनिल शेठ खैर. तर याच दरम्यान आदरणीय मॅन ऑफ द मॅच आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. त्यानंतर आदरणीय तात्या भोईर माजी सरपंच यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तात्या यायचा आपण. मी बबन कडाळ यांना विनंती करतो की आपण तात्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यासाठी यायचा आहे. थँक्यू सो मच. पुनर्ष एकदा जमल्या तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व व्यासपीठावरती मान्यवर, त्याचनंतर सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं पुनश्च सहर्ष स्वागत. आणि पहिल्या बॉलवरती सुरुवात दमदार केली आहे. स्वाक्स करेंगे सबका स्वागत आणि ठोकलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक खुलं केलाय. श्री गणेश झालाय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेक्निकल रूम मध्ये आता थोडे चेंजेस पाहता. चेक पहिल्या चेंडूवर षटकार चौकार किंवा विकेट आली तर गोटराम भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. याच दरम्यान नरेश झुगरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला 40 बॉक्स पाणी दिलं, त्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. पहिला बॉल वरती चौकार आला आहे तुकाराम सर. कदाचित लक्ष नाहीये, कारण पाहुण्यांचा मान सन्मान देखील गरजेचा आहे. इथनं बॅटची लिडिंग एज आणि धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेटचं पतन आणि आता देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. आणि चौकार विकेट हॅट्रिक साठी गोटराम दादा भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहेत ना. चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि आता विकेट आली आहे. म्हणजे दडपण आणि प्रेशर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग पहिल्या षटकामध्ये प्रवीणला पाहतो. P1 सुरू आहे. आडवा बॅटनं लॉक केलाय, चेंडूला ट्रॅव्हल केलाय, कव्हरच्या दिशेने शतक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल
दुसरी धाव नाकारतायत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. मॅनेटेडी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. P1च्या षटकामध्ये प्रवीणला पाहतो. प्रवीणवरती जिम्मेदारी प्राधान्य दिला, कारण मागची मॅच आपण एन्जॉय केली. अनिलनं त्या 7 धावा डिफेंड केला. कारण क्रिकेट म्हटलं तर सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आणि क्रिकेटचं भवितव्य राखून ठेवलं खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंनी. आणि जी वाहिनी आपण पाहता आणि अनेक साऱ्या वाहिन्यांच्या माध्यमातून एखाद्या क्रिकेटरचं करिअर घडत असतं, कारण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून त्याची इनिंग साकारली जाते आणि ते भवितव्य सोपण्याचं काम अनेक साऱ्या वाहिन्या आपण करत असतात. त्यांचं देखील सरचे स्वागत. यावेळेस बॅटम पॅटचा संपर्क नाहीये. लाऊड अपील केली गेली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 2 धावतायत, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतो. हा नशिबाचा चौकार. तीन षटकारांसाठी आकाश गिरा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा, ज्या कोणाला कॅश प्राइज लावायचं आहे प्लीज तुम्हाला विनंती असेल की आपण कॅश प्राइज कॉमेंटर बॉक्स मध्ये जमा करा. अशा सूचना आम्हाला आयोजकांच्या येतात. आडवा बॅटनं प्रहार केला. ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हरला शतक तैनात आहेत, परंतु शेवटच्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवला आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. आणि इथनं कदाचित जवळपास चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाल निघाला होता, परंतु प्लेइंग 11 मध्ये चांगल्या प्रकारचा एफर्ट असणं गरजेचं असतं आणि चांगल्या प्रकारचा एफर्ट दाखवलाय. तर या ठिकाणी आदरणीय बाळू मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आदरणीय बाळा मोरे साहेब आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी संतोषजी भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाळा मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. सर्वांना सूचना आहे, आपण जेव्हा कॅश प्राइज लावतो ते कॅश प्राइज समालोचन कर्त्यांकडे जमा करा. ऑनलाईन असेल तर तसं सांगा, कॅश असेल तर तसं सांगा, पण ते या ठिकाणी येऊन जे काय आहे ते क्लिअर करा. ऑल टू द कॉम बॉक्स. थँक्यू सो मच तुकाराम सर, ज्यांच्या माध्यमातून आपण सूचना पाहिल्या, कारण प्रेशर आणि दडपण समालोचन कर्त्यांवरती असतं, त्यामुळे प्रत्येका वेळी आपल्याला त्या सूचना पण मैदानाच्या आतमध्ये पोहोचू शकत नाहीयेत. धावसंख्येचा विचार जर केला तर मॅजिकल ऑन बोर्ड 3 एक्के लागलेत धावफलकावरती. 11 वरती 1 आपण पाहताय आणि षटक क्रमांक देखील 1 झालाय कंप्लीट, म्हणजे 4 एक्के लागलेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या स्पेल मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरचंदला पाहतोय. फुलावल्यांचा बॉल, चेंडू अखूड तप्पाने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. सॉफ्टने ड्राईव्ह करतायत. मिड विकेटचा सदस्य वेगाने चेंडूवरती आला आणि सिंगल इक्वडली आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. चेक. तर याच दरम्यान सलग जर 3 षटकार मारले आणि 3 विकेट काढले तर गोटराम शेठ भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं आहे. थँक्यू सो मच तुकाराम सर. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांडी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि सगळे मान्यवर अद्यापही व्यासपीठावरती उत्सव उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून क्रॅश पॅड लावतील. फुलरलेनचा बॉल आडवा बॅटनं प्रहार केलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये फुलर डाऊन दी बॉल आलाय. झेलची संधी आहे, नाकारता येणार नाही. ढिपलाय झेल आणि इथनं संपलाय फलंदाज अनिलचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. अंकुश दादा यायचा, आपण अंकुश दादा मोरे यायचा आहे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय संतोष भगत यांना विनंती करतो की आपण अंकुश दादा मोरे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. 12 वरती 2 विकेट लागलेत, म्हणजे आता धावसंख्येचा विचार केला 12 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण हरचंद्र पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय सेकंड स्पेल मध्ये. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली रेकॉर्ड रन रेट आपण पाहिला तर लाईव्ह टेलिकास्ट वरती 9चा दिसतंय. प्रोजेक्ट स्कोर 36-36 दिसतंय.
यावेळेस हा प्रकार आवड्या बॅटनं सॉफ्टने प्रकार ड्राईव्ह करतायत डीप मध्ये शतश वेगानं एक झाली कंप्लीट दुसरीचा कॉल थोडेसे फंबल रनआउटची संधी आणि इथना यस थर्ड अंपायर रेफर केलं रनआउट साठी टेक्निकल रूम मध्ये आपण जाऊया आता तिथे आमचे ऑपरेटर उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आता तिसरे पंच देखील उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण चेक करूया MTC या वाहिनीमध्ये आपण पाहता यस फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक तिसरा आणि आता 3 विकेट आणि दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि धावांचा विचार जर केला तर फक्त ने फक्त धावा जाऊन पोहोचल्यात 12-13 या अंकावरती लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण आणि धावफलक आपण पाहताय क्रिकेट मास्टर सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुद्दा अर्पण करतोय पुनर्श एकदा आणि स्पर्धेच्या वतीने आम्ही वळतोय कारण सामना तेवढा महत्वाचा आहे एका बाजूला येरमाळ बी संघ त्यांच्या अगेन्स्ट बांधनवाडी हा संघ पाहतो तो फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटनं पहार करण्याचा प्रयत्न चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर एक हातामध्ये विसावतोय अंपायर आमच्यापर्यंत वळतायत ICC नियम क्रमांक 22 दर्शवतात खराब बॉल अतिरिक्त धाव अतिरिक्त बॉल जोडला जाईल स्कोर कार्ड वरती धावांचा विचार केला तर 14 वरती जाऊन पोहोचला टीम बांधणेवाडी संघ 3 गडी जरी गमावलेत परंतु फायटिंग टोटल इथनं उभा करावा लागेल 40 ते 50 धावा बनवावा लागतील कारण मागचा सामना आपण लो स्कोरचा पाहिला त्यानंतर त्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला डिफेन्स झाला 25 धावा फुलरलेनचा बॉल हात केल्याने सॉफ्टने ड्राईव्ह करतात व्ही मध्ये फटका लॉक केला शतक वेगाने चेंडूवरती आलेत आणि सिंगल एक पडली आणि त्या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या अंकावरती 15 धावा धावपती लागल्यात दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम दुसऱ्या षटकामध्ये केले गेल्या 15 धावा धावपती लागल्यात आजच्या दिवसातील आपण चौथी लढत पाहताय चौथी लढत आपण पाहताय आणि चौथ्या लढतीमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली जाते कारण 4 चेंडू फेस करताना 4 धावा 1 विकेट यावेळेसचा फुलरलेनचा बॉल चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हाई बॉल इथनं आलाय डॉट बघा टीम येरमाळ संघाचा विचार जर केला तर खूप दूरवरचा प्रवास करून त्या स्पर्धेमध्ये आलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेसचा चेंडू पाटचा यस बॅटन कट आहे कारण सिंगल इक्वडेल यस दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि दरम्यानचा हाई बॉल इथनं बॉलवरती सिंगल आली आहे सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले आहेत 16 या अंकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात टीम बांधणेवाडी हा संघ पाहतो आपण सामना 2 षटकांचा खेळ संपला आहे 16 धावा धावपती लागल्यात 3 गडी जरी गमावल्यात परंतु आता इथनं फायटिंग टोटल उभं करावं लागेल धावा बनवाव्या लागतील कारण 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष गोलंदाजी मार्क 3ऱ्या षटकामध्ये गणेशला पाहतो आपण
तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर पाहतोय आपण. पंच आमच्या पर्यंत वळतायत. दरम्यानचा इथनं आला वाईट बॉल आणि आता 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये वणवायतोय. 17चा खतरा आपण पाहिला 12 जानेवारी 2012ला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि तो खतरा पूर्ण मुंबईवरती पाहिला. तो काळाचा दिवस खऱ्या अर्थानं. यावेळेचा फटका अकराचा बाट न खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इथनं आलाय डॉट बॉल म्हणजे कमबॅक केलंय गोलंदाजानं दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल जरी वाईट आला त्यानंतर लेंथ ओळखली, लेंथवरती गोलंदाजी केली आणि या चेंडूमध्ये आपण हलकासा बाउन्स पाहिला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा बॉल आलाय डॉट आणि धावसंख्या स्थिर आहे 17 वरती. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल. चेंडू आडव्या बॅटनं प्रहार केलाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतो हा. आणखीन एक दर्जेदार मायटी स्ट्रोक A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. संख्या 23. लॉस ऑफ 3 विकेट. टीम बांधणेवाडी संघ असं स्थिती आपण पाहताय धावफलकावरती. MLA ट्रॉफी, आमदार चषक 2026 पाहताय. 7व्या दिवसाची रजनी एन्जॉय करता. फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला. एक्स्ट्रा पॉवर दाखवली. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फाडून भेदून सीमा रेषा बाहेर येतो हा. संघर्ष करत चौकार. डीजे मास्टर देखील आता जशी जशी वेळ होतो आली तसे तसे लय मध्ये आलेत. त्यांचं देखील आभार व्यक्त करतो कारण आमच्या आवाजाची काळजी त्यांनी येत्या 7 दिवस घेतली आहे. परंतु आज आम्ही पहिल्या दिवशी या रजनीमध्ये आलोय. मला तुकाराम दादांनी इन्व्हाइट केलं. त्यांचं देखील आभार मानतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. गणेश वन्स अगेन तयार झाला. क्रॉसर लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक ऑफ द स्टंप. बाहेरचा चेंडू. दिशा पाहिली पंचांनी आणि दरम्यानचा बॉल इथनं आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. या तरी धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. 28 धावा. लॉस ऑफ 3 विकेट असं धावफलक आपण पाहताय. तिन्ही ऑफिशियल पंच आहेत त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. यावेळेस फुलरनेचा बॉल. चेंडू पडल्यानंतर बाटनच्या चेंडू मधून चेंडू एस्टनच्या मागे गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. प्रोटेक्शन आहे आणि एक बाईच्या स्वरूपात सिंगल इकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. टीम बांधणेवाडी संघ तरी मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. इथनं जर म्हटलं गेलं तर मागच्या सामन्याचा विचार केला तर 25 धावा डिफेन्स झाल्या तर कदाचित 40 धावांवरती आपण एक चांगलं टार्गेट सेट करून डिफेन्स करू शकता. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि तिचं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेचा चेंडू इथनं पंच दिशा पाहतील. चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरती चिडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला. दरम्यानचा बॉल आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 3 जरी महत्वाचे गडी गमावल्यात परंतु इथनं अद्याप 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फुलरनेचा बॉल. चेंडू गडवा बॅटनं प्रहार केलाय परंतु गलीमधला क्षेत्ररक्षक फंबल आणि त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू साईड स्क्रीन समोर निघून चाललाय. सीमा पार चौकार. डीजे मास्टर 33 मॅजिकल ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट असं समीकरण पाहतो आपण. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या रजनीतील पाचवी लढत आपण पाहणार आहोत. टीम दामोळे संघ त्यांच्या अगेन्स्ट जय भोले क्रिकेट संघ कुशवली असा आपण सामना पाहणार आहोत. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. ऑफिशियल कॉल आहे. यानंतर आपला कॉल दिला जाणार नाहीये. अन्यथा आपण जर इनिंग ब्रेक टॉस साठी उपस्थित नसले तर आपल्याला पेनल्टीला समोर जावं लागेल याची नोंद घ्या. मास्टर
सुरेश गिरा यांनी जर 3 षटकार मारले तर दिनेश दादा भाग्यवंत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. दिनेश दादा भाग्यवंत आंबेगाव लेजंड क्रिकेटर हे देखील या स्पर्धेसाठी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. चला एरमाळ संघ आपण फास्ट केला मैदानाच्या आतमध्ये. ट्रिंग स्टॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. धावसंख्या जर पाहिल्या तर मॅगिकल इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 33 लॉस ऑफ 3 विकेट आणि 3 षटकही कंप्लीट झाले आहेत. कारण आज वेगळंच चित्र पाहायला मिळतात आमच्या MTCच्या स्कोर कार्ड वरती. 33 3 विकेट 3 ओव्हर अप्रतिम कामगिरी राहिली आहे. 33 लॉस ऑफ 3 विकेट आणि 3 षटकांचा खेळ देखील झाला आणि 33 धावा कधी लागल्यात. नक्कीच आज शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. पुनर्शा एकदा जमल्या तमाम क्रिकेट रसिकांचा पुनर्शा एकदा सहर्ष स्वागत करणं. प्रेक्षक स्पर्धेमध्ये येण्यास ही स्पर्धेची शोभा वाढवता आपण. खऱ्या तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून पुनर्शा एकदा सहर्ष स्वागत. आणि ओर टू मॅच रंगती मैदानाच्या आतमध्ये एरमाळ बी त्यांच्या अगेन्स्ट बांधणवाडी हा संघ पाहतो आपण. हे प्रभु हरि राम जगन्नाथम प्रेमानंदे ये क्या हुआ? होगा? ये क्या हुआ? आंखों से पानी आया. दरम्यान आला डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या माध्यमातून सॉरी वाईट फर्स्ट वन 35 धावा फलकावती लागल्यात. आणि सुरेश गिरा याने जर षटकार चौकार अॅटर दाखवली तर दिनेश भाग्यवंत यांच्याकडनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि कुशुली गावामध्ये वाघ आले वाघ. कदाचित आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आम्ही परिवर्तन करू. कदाचित आपण असं बोलू नका वाघ आलाय, कारण जे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत कदाचित ते घरी निघून जातील. कारण वाघाची डरकाळी म्हटली तर भल्या भल्यांची वाटते. दरम्यानचा दुसरा सेकंड बॉल वाईट आलाय. आतिश गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवरती 36 धावा लागल्यात. दरम्यानचा हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, चुका होणार नाहीये. टिपलाय झेल आणि तर संपलाय सूरजचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 टीम बांधणीवाडी संघाला विकेटचं पतन. कारण नाणेफेकी होणं भरपूर सारं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आता आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. बघा ऑफिशियल कॉल आहे सर्व संघांना इथनं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहा. त्यानंतर ऑर्गनायझेशन टीमच्या आमच्यापर्यंत सूचना पोहोचतायत. कदाचित आपला पॅनल्टीला समोर जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. 4थं षटक प्रगती पथावर आहे. धावांचा विचार जर केला तर 36 धावा लॉस ऑफ 4 विकेट. आता वामनची विकेट सेक्रिफाइस केली आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरती सचिन आलाय. सचिन वरती ते जिम्मेदारी असेल. धावा बनवावा लागतील. 36 धावा लागल्या. 4थं षटक प्रगती पथावर आहे. दरम्यानचा पुढचा बॉल मलंगी नेटकडनं आडव्या बॅटने चेंडू प्रहार केला. चेंडू बराच काल हवामध्ये डाऊन द फिल्डर बॉल वरती चालल्यात. इथेही चुका होणार नाहीयेत, कारण आज यरमाळा बी संघ आज खूप दूरवरून इथं स्पर्धेमध्ये आल्यात, दाखल झाले. ते घरूनच नक्कीच कदाचित सेट होऊन आल्यात. आणि दरम्यानचे विकेट मिळाले. विकेट क्रमांक धक्का क्रमांक 5 विकेटचं पतन. मास्टर उत्कर्ष आपण जर पाहिला 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिला बॉल वाईट पाहिला, त्यानंतर सेकंड बॉल वाईट, त्यानंतरच्या 2 चेंडूवर ते लगातारचे 2 मोठे झटके पाहायला मिळालेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. लेंथ वरती गोलंदाजी करतायत. वारंवार आपण व्हेरिएशन पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. ऑफ कटर लेग कटर गतीमध्ये परिवर्तन, हलकासा बाउन्स, अतिरिक्त बाउन्स. तर आता हा चेंडू प्रचंड वेग, भन्नाट वेग आहे या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर
रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हाई बॉल आला इथनं डॉट. म्हणजे कमबॅक, चौथ्या षटकामध्ये कमबॅक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. फक्त या गोलंदाजाचा विचार जर केला तर 3 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात गोलंदाजानं अतिशनं. यावेळेस चेंडू आडव्या बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न, हलकीशी लाऊड अपील केली गेली आहे पंचांकडे. कारण ज्या वेळी विकेट मिळतात त्यावेळेस प्रेशर आणि दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बांधणवाडीच्या अगेन्स्ट फाईट करतोय एरमाळ बी संघ, जो रायगड विभागातून विलांग करतोय. यावेळेसचा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली, एका क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. अंपायर सिग्नल, पार्टिस मायटी स्ट्रोक, चौकार मिळतील. There's a master of 40 on board, loss of 5 wicket. टीम बांधणवाडी संघ बराच वेळानंतर हा चौकार आला आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. निर्णायक षटक जरी नक्कीच होतं. पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर वाईट नंतर 2 विकेट, 2 डॉट बॉल आणि आता हा चौकार आला. म्हणजे 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि आता या डेट ओव्हर मधील शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. येणाऱ्या शेवटच्या बॉल वरती आपण नक्कीच आज सोमनाथ थोडेसे ऑन फायर वाटतायत मला. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता धावांचा विचार जर केला तर 40 धावा धावफलकी लागल्यात. लॉस ऑफ 5 विकेट आणि आता विजयासाठी बनवायच्या जिथनं 41 धावा टीम एरमाळ बी संघाला. पूर्वार्ध संपलाय. उर्तदामध्ये कशा प्रकारच्या धावा बनतील, का डिफेन्स केल्या जातील, का चेस केल्या जातील, याचं धावतं वर्णन आम्ही ऐकू आमचे साथी समलोचक रमेश गिरा यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. भाग्यवंत साहेब जाऊया मग पाहतो आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा. चला, जय बोले कुशुली संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दामोल संघाचा संघनायक. चला, सूरज 11 दामोले संघ. चला, दोन्ही संघाच्या संघनायक यायच्यात. तर विनंती असेल आदरणीय नरेश झुगरे साहेबांना का आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. पर्यंत जोडला. त्यानंतर पाहत आपण जय भोले कुशुली संघाचा संघनायक. भरपूर चांगली ही लढत मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला, यायचं आहे कुशुली संघाचा संघनायक दिलीप भगत, अनिल खैरे आहे का. निश्चितच पाहत आपण सरपंच साहेब, पाहत आपण विद्यमान खरड ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय नरेशजी झुगरे साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. एका साईडला पाहतो आपण सूरज 11 थांबवले, तर एका साईडला पाहतो आपण जय बोले कुशिवली संघ. आदरणीय नरेशदादा झुगरे यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. कॉल मात्र केला दामोले सूरज 11 दामोले संघाने आणि छापा कॉल केला आणि नाणेफेकी जिंकले सध्याच्या घडीला टीम सूरज 11 दामोले संघ. पाहत आपण समोर नाणेफेकी जिंकली. आता अजय आमच्या समोर जोडल्या गेल्यात. नाणेफेकी जिंकली. आपला काय डिसिजन असेल. आम्ही फलंदाजी घेऊ पहिले. निश्चितच कदाचित हाय स्कोर मारण्याचा प्रयत्न असेल. तर पाहतो आपण जास्त वेळ नाही घेत मात्र पाहतो आपण या आयोजनाबद्दल काय म्हणशील. खूपच छान आयोजन आहे. 1 नंबर पॉवर प्ले पे लाईन पण भारी वाटते, थोडी बघायला पण लाईट पण भारी वाटते. निश्चितच पाहिला पण पाहता पण आमदार ट्रॉफी पर्व दुसरं जय बुले कुशुली ग्रामस्थ पाहिला पण आणि भरपूर चांगले पाहता पण आयोजन नियोजन राहिला. देऊया आजल्या शुभेच्छा. जाऊया आपण पाहतो आपण कुशुली संघाचा संघनायक अनिल खैर जोडले गेले आणि पाहता आपण विद्यमान सरपंच खरड ग्रामपंचायतचे सरपंच पाहता आपण
जाऊया आपण त्यांच्याकडे पाहत आपण नाणेफेकी आता तुम्ही हारलात गमावलात दामोली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मात्र आपल्या वाटीस आता सध्याच्या घडीला पाहत आपण गोलंदाजी आली आहे किती धावेचा रोखण्याचा प्रयत्न असेल आता आमचा कमीत कमी 40-45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू शकतो. निश्चितच पाहत आपण असे कोणती गोलंदाज आहेत आपल्या टीम मध्ये का त्या धावा रोखू शकता गोलंदाज आहे पहिला दिलीप भगत, त्याच्यानंतर मनोज भगत, समीर भगत आणि एक सागर भगत. आता सगळं भगतच आहे आमचे. आता जवळ बरेच बॉलर सांगलं तू ना देऊया शुभेच्छा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये कारण आदरणीय महेश पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती महेश भोईर साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आदरणीय नरेशजी झुगरे साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा त्यानंतर जाऊया सामन्यामध्ये भरपूर चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये एका साईडला पाहतो आपण बांधनवाडी त्याच्या आगेस फाईट करत असताना संघ सध्याच्या घडीला पाहतो आपण एलमाल हा संघ काय बोल सांगू का मोबाईल कुठे काय सांगू आज माझ्या माईक मध्ये सांगू का पहिला चेंडू मात्र भरपूर चांगला फेकलाय चला फास्टली गेलायचा भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिला चेंडू पाहतो आपण सध्याच्या घडीला गोलंदाज सूरजने पहिला चेंडू डॉट फेकला पाहतो आपण टार्गेट सेट झालाय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम बांधनवाडी संघाने धावा बनवल्या टोटल 40 धावा बनवल्यात 41चा टार्गेट आहे पाहतो आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सूरज हा गोलंदाज कारण लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज सूरजने आणि पाहत आपण आदरणीय दिनेश दादा भाग्यवंत यांच्या वतीने पारदर्शी घाला विकेट हॅट्रिक साठी सूरज साठी 500 रुपये दिले जातील आणि या वेळेस मात्र बोलते काय ओहो मामा ठाकुर लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया भाई विकेट हॅट्रिक होईल का मैदानाच्या आतमध्ये कारण आदरणीय दिनेश भाग्यवंताने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लावला आणि पाहत आपण गोलंदाज सूरज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये छाप सोडताय पाहतो आपण लागोपाठचे 3 चेंडू भरपूर चांगले टाकल्यात आणि एक झटका दिलाय एलमाल या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय परवीन आलाय मैदानाच्या आतमध्ये टोटल पाहता आपण 41 धावेचा पाठलाग करायचा पहिला झटका लागला टीम एलमाल संघाला पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज परवीन खोलात टाकला यॉर्करचा वापर आता सध्याच्या घडीला तिकट गोलंदाजी करतोय जरा गोलंदाजी आवडली असेल तर या खेळाडूसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो कारण भरपूर चांगली गोलंदाजी करतोय यंग टॅलेंट पाहतो आपण सध्याच्या घडीला टीम बांधनवाडी संघाचं लागोपाठ आदरणीय तुकाराम वाघ सरांचा मोबाईल हरवला जर कुणाला सापडला असेल तर आपण लगेच आमच्या समालोचक कक्षामध्ये आणून द्यायचा कारण सध्याच्या घडीला पाहिला पण तुकाराम वाघ सध्या गडबडीत आहे जर कुणा का असेल तर आपण जमा करायचा हो या वेळेस मात्र सलगचा 5वा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज सूरजने आणि मेडन षटक फेकेल का या स्पर्धेमध्ये पाहतो पण विक्रम करेल का गोलंदाज सूरज सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतोय पाहतो पण 41 धावेचा पाठलाग करायचा त्या धावेचा पाठलाग करत असताना एलमाल संघ थोडासा अडचणी सापडलाय जरूर पहिला झटका लागलाय अजूनही खातं ओपन झालं नाहीये टीम एलमाल संघाचं शेवटचा चेंडू शिल्लक सूरज तयार गोलंदाजी मार्क वरती हो कदाचित रनअप मध्ये थोडा अडथळा पाहता पण हेच सांगत आम्हाला मेन पंच पाहता पण शिरपत कडाली सर पाहता पण दुसरे पंच पाहता पण मॅम फॉर्म चिंचवली अनंत गावंडा सर आणि त्यानंतर आम्हाला तिसरे पंच लाभला गेल्यात
नाना शीत साहेब पाहतो आपण सर कोला टाकला खोदून काढण्याचा प्रयत्न झेल पकडली आणि काय झेल टिपले या मॅच मधली आमदार चषका मधली हा पहिला मेडन षटक पाहतो आपण सूरजच्या नावावरती राहिलंय भरपूर चांगली गोलंदाजी वा छा गे गुरु छा गे ओहो झिंगाला लाहू झिंगाला काय गोलंदाजी काय गोलंदाजी एकदा गोलंदाजी आवडली असेल तर सूरज साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो कारण टाळ्यांना पैसे लागत नाहीये एक टॅलेंट पाहतो आपण टीम भविष्य पाहतो आपण टीम बांधणवाडीचं जेल पकडला त्यानंतर पाहता आपण सेलिब्रेशन सचिन होतं त्या ठिकाणी काय झेल टिपला आणि 2 विकेट आपल्या नावावरती ठेवलात सूरज या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे कारण 41 धावेचं पाटलाईन करायचं आहे टीम एलमाल संघाला चला फास्टली गेलायचं आहे टीम बांधणवाडी चला फास्टली गेलायचं फास्ट केलायचा पाहत आपण पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आता सध्याच्या घडीला पाहतो आपण जे बोले कुशिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सूरज संघ सूरज इलेवन दामोले संघाने नाणेफेकी जिंकले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाजीसाठी आमंत्रित केला जय बोले कुशिवली संघाला कारण जय बोले कुशिवली बी संघाचा संघ हे क्वालिफाय झालाय आणि आमच्या सोबत जोडल्या गेल्यात नरेश वाघ बात आपण आणि लय खुश आहेत काय सांगायचं एक ट्रॉफी म्हणजे गावान राहिलो हो का आता दिलीपला जराशी मेहनत करायचं आहे म्हटलं जातं ना जिथं कमी तिथं आम्ही म्हणजे दिलीप भगत भरपूर चला फास्टली गेलायचं आहे नवीन गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती चेतन आगिवला येतोय गोलंदाजी मार्कवरती हाही गोलंदाज भरपूर चांगला आहे गोलंदाज स्ट्रायकेटला सज्ज झालाय फलंदाज भालचंद सप्राला पाहता आता जबाबदारी भरपूर साठी वाढली असेल भालचंद सप्रावरती या फलंदाजावरती कारण पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्या आली आहे आता चेंडू शिल्लक आहे 18 मध्ये बनवायच्या 41 धावा कोलाट टाकला यॉर्करचा वापर पुन्हा एकदा पहिला चेंडू डॉट फेकलाय चेतन आगिवले या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी करते सध्याच्या घडीला टीम बांधणवाडी संघाचे हे गोलंदाज काय गोलंदाजी सध्याच्या घडीला कारण अजूनही खातं ओपन झाले नाहीये टीम एलमाल संघाचं फुलटॉस भरपूर चांगला फटका पाहतो आपण एक धाव तर वेगाने पूर्ण केली क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एकच मिळेल एका धावीच्या मदतीने पाहतो आपण श्री गणेशा झाला टीम एलमाल संघाचं अजूनही 40 धावा बनवायच्यात पहिला षटक मेडियन षटक राहिलाय सूरजच्या नावावरती त्यानंतर चेतन अगिवला आलाय दुसरा चेंडू फेकलाय एक धाव खर्च केली आहे पुन्हा एकदा सज्ज झाला खोलात टाकलाय उंच गेलाय क्षेत्ररक्षण दूरवर आलाय चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि तोपर्यंत मात्र पाहता या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला टोटल पाहता आपण 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड दुसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण 40 धावेचं पाटलांग करायचं 40 धावेचं पाटलांग करत असताना एलमाल संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 3 या आकड्यावरती पाहतो आपण कारण अजूनही समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत पाहतो आपला मैदानाच्या आतमध्ये 15 आणि 15 मध्ये बनवायच्या टोटल 38 धावा आणि 38 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत या आमदार चषकाचा नियम सांगतोय मैदानाच्या आतमध्ये कारण कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला खोलात टाकलाय भरपूर प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत हाताला जरूर लागलाय मात्र भरपूर चांगला प्रयत्न राहिला शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला आणि त्यापर्यंत मात्र पाहता या 2 धावा पूर्ण काय करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि मी तर म्हणेन सध्याच्या घडीला आत्महत्या केली आहे मैदानाच्या आतमध्ये झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एलमाल संघाला बाला बॅक टू डगआउट जे डीजेला बरीच हाऊस आले काय काय सांगायचं आहे नको जीव झालाय पुन्हा एकदा तयार राईट मोरतो विकेट चेतन आगिवला पाहतो पण गोलंदाजी मार्क वरती हो या वेळेस मात्र तडाका हो भाई सपर तुन्ना गेंद कहा गई मुन्ना गेंद गई बड़ा मंडल 6 रनों के लिए बिग हिट
नाटकाला रूप धारण केले मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र या फलंदाजाने, कारण त्याच्या बॅट मधनं आज संघर्षमय षटकार पाहिला. टोटल पाहिले पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मागताय भजिया. मैदानाच्या आतमध्ये गोटी नेम लावायचं होतं. गोटी नेम 22च्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि पाहतो आपण पाहता पाहता दुसरा षटक संपलं गेले. दुसऱ्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 12. घालू का तुला वारा. आणि मैदानाच्या आतमध्ये समीकरण पुन्हा एकदा चेंज झाला. चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल अजूनही 29 धाब्यांची गरज आहे टीम एलमाल या संघाला. इथूनही धावा बनवू शकतात, कारण 15चा पाहतो पण 14.5चा टार्गेट आहे आणि 14.5ची सरासरी गाठावी लागेल सध्याच्या घडीला प्रत्येक षटकामध्ये. मागचा सामना आपण जरूर पाहिला, काय सामना रंगला होता. पाहता आपण काय डिफेंड केला त्या ठिकाणी. धावा 24 मध्ये बनवायच्या त्या 25 आणि त्या 25 धावा बनवून दिल्या नाहीये श्री मलंगड कोपऱ्याची वाडी या संघाला. काय सामना रंगला. धनगरवाडी त्या संघाने जिंकलाय. पाहतो आपण काय राहिलाय सामना. धनगर पुन्हा एकदा मॅच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण 12 झाल्यात अजूनही बनवा. या वेळेस मात्र फुल टॉस. झेल पकडेल का वामन आहे हो. चिली फिटकारी लेमन गुटका. काय सांगायचं याला, काय सांगताय. मागताय भजीयावर जिलेबी. आता कार्यक्रम गड्या मध्ये करत असताना टीम बांधनवाडी संघ हाईट फॅक्टर साठी निश्चितच फलंदाजाने रिबू त्याचा वापर केला. तिसऱ्या पंचांचे जोडला गेल्यात. आता पण दिलीप भगत जिथं कमी तिथं आम्ही हाईट फॅक्टर ना पंच हाईट फॅक्टर मात्र चेक केला जाईल आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. फलंदाज असेल बाद, मात्र झटका पुन्हा एकदा लागला टीम एलमाल संघाला. आणि यावेळेस मात्र पाहतो आपण नंदू कांबडीच्या खात्यामध्ये विकेट जातीय. पुन्हा एकदा पलटवार केला मैदानाच्या आतमध्ये टीम बांधनवाडी या संघाने. यंग टॅलेंट पाहतो आपण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. बांधनवाडी या संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. हरचंद्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता जबाबदारी भरपूर साडी वाढली असेल टीम एलमाल संघावरती. चला यानंतर कुशिवली संघ तयार राहायचं आपण, कारण यानंतर तुमचा सामना लगेच सुरुवात होईल. कारण तुमच्या वाटीस मात्र गोलंदाजी आली आहे. नाणेफेकी जिंकली होती सूरज इलेव्हन दामोलेने. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न नंदू कांबडी या गोलंदाजाचा. आज सलगचा चेंडू भरपूर दुसरा टाकलाय, भरपूर चांगला राहिलाय आणि हाही येतोय चेंडू डॉट. आता डॉट चेंडू मध्ये खेळलंय, कमी लागतील कारण टीम एलमाल संघावरती आता दबाव निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. खोलात टाकला, खोदून काढण्याचा स्वतःच्या फॉलोअर मध्ये अडवण्याचा प्रयत्न झालाय. जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. रमेशला पाहता पण भरपूर चांगलं राहिलंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 13 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12 आणि फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. आता मैदानाच्या आतमध्ये चहा कोण ठेवेल? बोक्षी पाटली यांची बोक्षी पाटली गड्या हो. वाटोला लायला येतोय हा चौकार. बॅटकट निश्चितच पाहिला पण हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा टोटल पाहतो आपण 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 41 धाब्याचं पाटलाईन करायचं होतं. टोटल 17 बनल्यात, अजूनही बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली गेलायचा. काय सांगता काय समजना गड्या, नको जीव झालाय. पुन्हा एकदा तयार राईट ओव्हर द विकेट. नंदू कांबडीला पाहता पण गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला सज्ज झाला फलंदाज.
हो या वेळेस मात्र यष्टा वाकवला गेल्यात. ज्या फलंदाजाने चौकार मारलाय पुन्हा एकदा पाठवला त्याला डगआउट मध्ये. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा 5वा एलमाल या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पाहतो आपण 17 या आकड्यावरती झटका लागलाय. पुन्हा एकदा सुनील आलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण हा सामना पाहतो आपण 41 बनवायचे आहेत. आता नंदू कांबडी कमबॅक करतोय सध्याच्या घडीला. शेवटचा चेंडू शिल्लक 17 या आकड्यावर 5वा झटका लागलाय. चला पुन्हा एकदा फास्टली गेलायचंय थोडा. त्यानंतर जय बोले कुशुली संघ तयार राहायचा कारण आपल्या वाटेच गोलंदाजी आली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज नंदू कांबडी. ओ फुल टॉस वरती टॉल उचल केलाय. जाईल क्षेत्राच्या धंद्यामध्ये हा येतोय. बिग हिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पलटवार केला टीम एलमाल संघाने. कारण शेवटच्या चेंडूवरती आला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 18 धावा आणि 18 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम एलमाल या संघाला. कारण मागचा सामना पण पाहिला होता. 25 चेंडू आणि 24 चेंडू आणि 25 धावेची गरज असताना तो सामना जिंकला धनगरवाडी या संघाने गोलंदाजीच्या जीवावरती. आणि हा सामना पाहतो आपण आता. पहिला षटक जरूर मीडियम आला. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती सज्जा गडीच्या सचिन आलाय गोलंदाजी मार्गवरती. सचिनला पाहतो आपण. सचिन कमबॅक करेल का यावरती लक्ष लागल्या टीम बांधणवाडी या संघाचे पाठीराख्यांचे. आणि आग लागली आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. सामी पाहता आपण पेट्रोलिंग करत असताना कारण सामीचा संघ क्वालिफाय झालाय आणि पुन्हा एकदा पाठचा दरवाजा उघडा ठेवलाय. पाहतो पण समोरचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठी मागून चोरी झाली आहे. पुन्हा झटका लागलाय टीम एलमाल या संघाला. 7वा झटका लागलाय. त्यानंतर चला जे कुशिवलीचे प्लेइंग इलेव्हनचे जेवढे प्लेयर आहेत ना महेश भगत त्यानंतर सागर समीर भगत आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय कारण अनिल खैर तुम्हाला बोलवतात. हो या वेळेस मात्र पुन्हा एकदा उडवला. गेंद मारना चाहते थे वासी में गेंद गई है काशी में. जखम मांडीला हिला शेंडीला झालाय फलंदाजाच्या. ओहो काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पलटवार करतोय टीम बांधणवाडी संघ. सचिनच्या नावावरती पुन्हा एकदा 2 विकेट. आगमन झाला. मलंगड भाजपा अध्यक्ष पाहता पण आणि पाहता पण त्या साहेबांचं आमदार चषकामध्ये स्वागत झालंय. हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला सामना रंगलाय सध्याच्या घडीला. पहा आदरणीय गोटीराम भोईर साहेबांच्या वतीने पाहता पण हॅट्रिक प्रस्तावित केली तर 500 रुपयाचा पारदर्शक आमच्याकडे जमा झालाय. आता यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक प्रस्तावित करेल का आकाश गिरा यांच्या वतीने 500 मध्ये या चेंडूवरती विकेट आली तर सचिन तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक पटकावेल. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज सुरेश आणि तिसऱ्यांदा दांडी वाकवली आहे आणि तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक पटकावला गोलंदाज सचिनने.
त्याच्या गडीला मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळतोय टीम बांधनवाडी संघ, कारण सुरतचा मीडियम षटक आल्यानंतर पुन्हा एकदा पलटवार केला होता टीम एलमाल या संघाने. आता सध्याच्या घडीला कंबर मोडली आहे. पाहतो आपण टीम एलमाल संघाची. आता 3 चेंडू 3 षटकारांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण 3 चेंडू 18 बनवायचे आहेत. गोलंदाज पाहतो आपण सचिन या गोलंदाजाला, कारण 1000 रुपयाचा पारदर्शी सुद्धा पटकावला. सध्याच्या घडीला पाहतो आपण गोटीराम साहेबांच्या माध्यमातून 500, त्यानंतर आकाश गिराच्या माध्यमातून 500, तब्बल 1000चा पारदर्शिक. पाहतो आपण स्ट्राईक फलंदाज हरचंद. हो क्रॉसेस बॅट सध्याच्या घडीला. आता पाहतो आपण पकड मजबूत केली आहे टीम बांधनवाडी या संघाने, कारण सध्याच्या घडीला पाहतो आपण चेंडू शिल्लक आहे 2 मध्ये बनवायच्या 17 धावा, आणि 2 मध्ये काय आता 17 होणार नाही. 17 का खतरा भी एलमाल टीम के लिए बन चुका है भाई मैदान के अंदर. पुन्हा एकदा सज्ज. हो पाहतो आपण भरपूर चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता राहिली. चला यानंतर जय बोले कुशोली संघ तयार राहायचा. त्यानंतर दामोली संघाने नाणेफेकी जिंकले, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूरज 11 दामोली संघ आपण सुद्धा रेडी राहायचा. भरपूर या सामन्यामध्ये भरपूर सारे उलटफेर पाहिले आपण. आता पाहता आपण 1000 रुपयाचा पारदर्शी सुद्धा पटकावला सचिन या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो यावेळेस मात्र पाहता पंच आमच्याकडे बोलतील. खराब चेंडू फेकलाय, लाईन मिस केली सचिनने. शेवटचा चेंडू खराब टाकला. अरे शकोटी गुणवले शकोटी गुण भेटवले. आयोजक येतील तिथे कारवाई केली झाली आपल्या घरी. शकोटी भिजवायचे आपण. शकोटी भिजवायचे आपण. शेवटचा चेंडू शिल्लक. हो उडवलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेतन अगिवल्याला पाहता झेल पकडलाय. हो सचिनच्या नावावरती 4था विकेट राहिला, आणि भरपूर चांगला राहिलाय खेळ टीम बांधनवाडी या संघाचं. अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याने मेडियन षटक फेकले का पहा. फलंदाजी करत असताना 12 धावा बनवल्या सूरजने. त्यानंतर या मॅच मध्ये मेडियन षटक